माझ्या पक्षाचा सिंदखेडला एक पदाधिकारी आहे कामराज निकम म्हणून, त्याच्यावर राजकीय द्वेषापोटी गुन्हा दाखल झाला। ग्रामपंचायतीच्या मेन लाईनला न जोडणी केल्याचा जाब विचारला म्हणून शाब्दिक वाद झाला। मारामारी नाही, काही नाही, पण राजकीय द्वेष एवढा की अनधिकृतपणाने शस्त्र बाळगणे, त्याच्यावर गुन्हे काय अनधिकृतपणाने शस्त्र, संध्याकाळी झालेली बाचाबाची, हे कसं काय? हे असं मेन लाईनला ग्रामपंचायतीत शक्यतो आपण जोडत नाही, कनेक्शन देत नाही, त्यामुळे प्रेशर सगळ्या गावचं कमी होतं म्हणून त्यांना विरोध केला। तर त्याच्यावर गुन्हे काय? तर शस्त्र बाळगणे, अनधिकृतपणे दरोड्याचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, असा गंभीर गुन्ह्यात त्याला अडकवलं। अध्यक्ष महोदय, 1-2 महिने बिचारा आत राहिला। अध्यक्ष महोदय, FIR ची कॉपी आहे, ती वाचली, आता वेळ कमी आहे, पण वाचल्यावर देखील आपल्या लक्षात येईल की हे गुन्हे सर्व खोटे आहेत आणि त्यामुळे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी, तिथला PI, DYSP आणि SP या सगळ्यांना जबाबदार धरलं पाहिजे। माझा साधा प्रश्न आहे, जर आमच्या त्या कामराज निकमने सत्तारूढ पक्षामध्ये प्रवेश केला तर त्याच्यावर आरोप मागे घेतले जातील का? मी त्याला सकाळी सांगतो, जा बाबा तिकडं आणि तुझ्यावरचे गुन्हे कमी करून टाक। अध्यक्ष महोदय, कशासाठी हा द्वेष? तुम्हाला एवढं बहुमत मिळालेलं आहे, त्या बहुमताबद्दल तुम्हाला शंका आहे का? काय प्रॉब्लेम आहे? आम्ही म्हणतोय ना, आमचा पराभव झाला, तुमचा विजय झाला, मग आमच्या कार्यकर्त्यांच्या मागं खुनशीनं लागणं आणि त्यांना पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम तरी महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय होऊ नये, एवढी आमची अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, कंत्राटदारांच्या